बातमी नागपुरातून येते। नागपूरच्या राष्ट्रवादी कार्यालयात लावणी दिवाळी मिलन कार्यक्रमात वाजले की 12वर ठेका धरण्यात आलाय। पक्ष कार्यालयातील लावणीचा व्हिडिओ व्हायरल झालाय। 2 महिन्यांपूर्वी अजित पवारांनी उद्घाटन केलं होतं आणि त्याच ठिकाणी त्याच जागेवर लावणीचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। पक्ष कार्यालयातील लावणीचा हा व्हिडिओ समोर येतोय। 2 महिन्यांपूर्वी अजित पवारांनी उद्घाटन केलं होतं। आणि याच संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे माझ्यासोबत संपर्कात आहे। तेजस, राष्ट्रवादीच्या कार्यालयात लावणी सादर करण्यात आलेली आहे। काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी या ठिकाणी उद्घाटन केलं होतं। काय माहिती समोर येते आहे? नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालय नागपुरात समोर आहे आणि 2 महिन्या अगोदर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्या कार्यालयाचं उद्घाटन केलं होतं, दिवाळी मिलन निमित्त जे आहे संपूर्ण कार्यकर्ते एकत्रित आले होते। आणि यावेळी जर बघितलं असेल तर या संपूर्ण कार्यकर्त्यांसमोर जे आहे ते लावणी सादर झाली आणि वाजले की 12च्या प्रकारचे या संपूर्ण गाण्याचे बोल होते। एकंदरीत बघितलं असेल तर कुठेतरी पक्षाची शिस्त न राखता एकंदरीतच या संपूर्ण कार्यकर्त्यांसमोर जे आहे लावणी सादर झाली। या ठिकाणी जर बघितलं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष असेल, महिला आघाडीचे शहराध्यक्ष आणि शहराचे प्रमुख पदाधिकारी होते, त्यांच्या समोर संपूर्ण प्रकार घडला। एकंदरीत बघितलं असेल तर या संपूर्ण संदर्भाने या ठिकाणी जे कार्यालय आहे या ठिकाणी जे पत्रकार परिषद असेल त्यासोबतच जे असेल कार्यकर्त्यांच्या बैठकी असतील या पक्ष कार्यालयात होता। त्यासोबत जर बघितलं असेल तर मागच्या महिन्यात जे चिंतन शिबिर नागपुरात पार पडलं त्या संदर्भात जे पत्रकार परिषद याच ठिकाणी झाले होते। संपूर्ण प्रमुख जे नेते त्याच ठिकाणी आले होते। मात्र दिवाळी मिलन निमित्त जे अशा प्रकारचे कार्यक्रम करणं कुठेतरी पक्षाची शिस्तबद्ध भंग होतं असे प्रकारचे व्हिडिओमुळे समोर आले। त्यामुळे जर बघितलं असेल तर राजकीय क्षेत्रात जे आहे संपूर्ण जे आहे आपण एकंदरीत बघितलं असेल तर खळबळ माजली आहे। जी तेजस, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।